वाईट वेळ आली की रक्ताचं पाणी होतं, ही म्हण विनायकने बालपणी पुस्तकात वाचली होती. पण आज तोही आपल्या डोळ्यासमोर सत्य पाहत होता. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका रॉयल पॅलेसच्या विशाल लोखंडी गेटवर त्याच्या भाचीचा आणि अनन्याचा भव्य लग्न सोहळा सुरू होता. फुलाची शानदार सजावट, रोषणाई आणि महागड्या गाड्यांची रांग लागली होती. शहरातील प्रतिष्ठित लोक महागडे सूट घालून आतमध्ये जात होते, पण नवरीच्या स्वतःचा सख्खा मामाच्या नशिबात मात्र ना आमंत्रण होते ना सन्मान. याचं कारण होतं ती म्हणजे त्याची गरिबी. ती गरिबी जी माणसाच्या ताटातली भाकरी हिरावून घेण्याआधी त्याची इज्जत आणि नाती गिळून टाकते. रस्त्याच्या कडेला धुक्यात कुडकुडणाऱ्या त्या मध्यमवयीन माणसाला येणारे जाणारे भिकारी समजत होते, जो उष्ट्या अन्नाच्या आशेने तिथे उभा आहे असं त्यांना वाटत होतं. गेटवर उभी राहून पाहुण्यांचे हात जोडून स्वागत करत होती ती विनायकची सख्खी बहीण सावित्री. जड रेशमी साडी आणि सोन्याच्या दागिन्याने मढलेली सावित्री एखाद्या राणीसारखी दिसत होती. तिला पाहून विनायकचे डोळे पाणावले होते. ती किती बदलली होती. ही तीच सावित्री होती जी लहानपणी घाबरली की आपल्या विनायक दादाच्या मागे जाऊन लपायची, आणि आज तिला आपल्याच भावाच्या अस्तित्वाची लाज वाटत होती. काही दिवसांपूर्वीच विनायकला समजलं होतं की अनन्याचं लग्न एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाशी ठरलं आहे. विनायक संकोच बाजूला ठेवून सावित्रीच्या आलिशान बंगल्यावर गेला होता, पण सावित्रीने त्याला घरात न घेता गेटवरच थांबवलं. तिच्या डोळ्यात प्रेमाऐवजी तिरस्कार होता. ती म्हणाली होती, दादा तू इथे कशाला आलास? साहेबांना तुझे इथे येणं अजिबात आवडणार नाही. अनन्याचे सासरचे लोक खूप मोठे आहेत. मुलीचा सक्का मामा या अवस्थेत आहे हे कळलं तर आमचं नाक कापलं जाईल. तिने पर्समधून 500 रुपयांच्या काही नोटा काढून त्याच्या समोर ठेवल्या. हे ठेव आणि लग्नाच्या दिवशी येऊ नकोस. विनायकने त्या नोटा घेतल्या नाहीत. बालपणीच्या आठवणी आणि नाती त्या नोटांखाली चिरडली गेली होती. तो शांतपणे निघून आला. त्याला निमंत्रण नव्हते, पण आज तो इथे आपल्या मरणासन्न आईला दिलेले वचन निभवण्यासाठी आला होता. आईने मरताना त्याचा हात धरून सांगितलं होतं की माझ्या मागे सावित्रीची काळजी घे. विनायकची अवस्था नेहमीच अशी नव्हती. 7 वर्षांपूर्वी शहरातल्या नामांकित कंत्राटदारामध्ये विनायक मोरे या नावाचा मोठा दबदबा होता. सावित्रीचे लग्न कैलास पवार याच्याशी विनायकनेच लावून दिलं होतं. कैलास जेव्हा एक साधा कारकून होता, विनायकने बहिणीच्या लग्नात पाहण्यासारखा पैसा खर्च केला होता आणि कैलासला प्रस्थापित व्हायला मदत केली होती. पण काळाच्या एका चक्राने विनायकचे जग उद्ध्वस्त केले. 7 वर्षापूर्वी त्याच्या संपर्कात समीर देशपांडे नावाचा एक प्रभावशाली तरुण आला. त्याने स्वतःला दुबईतील मोठा गुंतवणूकदार असल्याचं सांगितलं होतं. समीरने ग्रीन व्हॅली नावाच्या एका भव्य हाऊसिंग प्रोजेक्टचा नकाशा विनायक समोर ठेवला. नफा मोठा असल्याने विनायक आपले वडिलोपार्जित जमीन, घर आणि प्रतिष्ठा पणाला लावून बाजारातून करोडो रुपयांचे कर्ज काढले व त्या प्रोजेक्टमध्ये लावले. 6 महिने काम नीट चाललं, पण अचानक एका दिवस समीर देशपांडे करोडो रुपये घेऊन रातोरात गायब झाला. ती कंपनी बोगस निघाली. बाजारातील सावकारांनी दारात तळ ठोकला. बँकेने घर जप्त केलं. हा धक्का सहन न झाल्याने विनायकच्या पत्नीचे सुमेधाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 1 महिन्यात विनायकने सर्व काही गमावलं होतं. त्या कठीण काळात तो मदतीची आशा घेऊन बहीण आणि मेहुण्याच्या दारात गेला होता, पण कैलासने त्याला दारातूनच हाकलून दिलं. तुझ्या मूर्खपणामुळे तू रस्त्या तळाला गेला आहेस. सावकार तुझे मागे आहेत. उद्या आमच्या दारात आले तर माझी प्रतिष्ठा मातीत मिळेल. सावित्रीने देखील नजर चोरली आणि ती आतमध्ये निघून गेली. त्या दिवसानंतर विनायक रोजदारीवर काम करणारा एक मजूर बनला आणि एका छोट्या झोपडीत राहू लागला. रस्त्याच्या पलीकडे अचानक बँडबाजाचा आवाज घुमू लागला. वरात आली होती. विनायक थोडा पुढे सरकला. आपल्या अनन्याचा होणारा पती कसा दिसतो हे पाहण्याची त्याची तीव्र इच्छा होती. नाचणाऱ्या वऱ्हाड्याची गर्दी बाजूला झाली आणि एक सजलेली पांढरी घोडी दारापाशी उभी राहिली. नवरदेव हा घोडीवरून खाली उतरला.
पांढऱ्या रंगाची जड सोनेरी रक्षीकाम केलेली शेरवानी आणि शाही पगडी घातलेल्या त्या नवरदेवाला पाहून विनायकच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आपला चष्मा काढून पुसला आणि पुन्हा नीट पाहिलं. दाढी वाढवली असली आणि केस वेगळ्या पद्धतीने कापले असले तरी विनायक त्या माणसाला ओळखू शकत होता. तो कोणी अब्जाधीश बिझनेसमॅन नव्हता. तो समीर देशपांडे होता. तोच ठग ज्याने विनायकचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते, ज्याच्यामुळे त्याच्या पत्नीचा जीव गेला होता. आज तो नवीन नावाने नवीन शिकार करायला आला होता. सावित्री आणि कैलास पैशाच्या आणि खोट्या प्रतिष्ठेच्या लोभापायी इतके आंधळे झाले होते की त्यांनी मुलाची नीट चौकशी सुद्धा केली नव्हती. विनायकच्या मनात एका क्षणासाठी आलं की होऊ दे उद्ध्वस्त, यांनी माझ्यासोबत काय चांगलं केलं होतं. पण तेवढ्यात पहिल्या मजल्यावरील खिडकीतून त्याला अनन्या दिसली. लाल लग्नाच्या जोड्यात सजलेली अनन्या अत्यंत निरागस दिसत होती. विनायकचे हृदय धडधडले. सावित्री वाईट असू शकते, कैलास स्वार्थी असू शकतो, पण अनन्याचा काय दोष? ती तर या नराधमाच्या हातातून ओरबाडली जाईल. मी सुमेधाला वाजवू शकलो नाही, पण माझ्या अनन्याला या चितेत मी जिवंत जळू देणार नाही. विनायक खंबीर पावलाने रस्ता ओलांडून गेटकडे गेला, पण काळे सूट घातलेल्या बाउन्सरने त्याला अडवले. अय बाबा, कुठे घुसतोयस? बाहेर निघ. एकाने त्याला मागे ढकललं. विनायकने विनंती केली, मला आत जाऊ द्या, मी नवरीचा मामा आहे. गोंधळ ऐकून कैलास तिथे आला. विनायकला पाहून त्याच्या कपाळावर आड्या आल्या. तो बाउन्सरना बाजूला करत हळू आवाजात म्हणाला, तुला सांगून देखील तू इथे आलास? पैसे हवेत का तुला? थांब, देतो, पण तू इथून चालता हो. विनायकने कैलासचा हात झटकला. मला तुझे पैसे नकोत कैलास. आज जो मुलगा नवरदेव बनून बसला आहे तो कोणताही बिझनेसमॅन नाही, तर एक फ्रॉड आहे. तो समीर देशपांडे आहे, ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि हे लग्न लवकर थांबव. कैलास उपरोधिकपणे हसला. तुझं डोकं फिरलं आहे विनायक. तो रोहन कुलकर्णी आहे. पुण्यात त्याच्या 3 फॅक्टरीज आहे. तू एका रस्त्यावरच्या मजुराने मला माझ्या जावयाची असलियत सांगावी का? तेवढ्यात सावित्री तिथे आली. विनायकला पाहून ती संतापून गेली. दादा, तू इथेही आलास माझे नाक कापायला? तुला आमची प्रगती सहन होत नाहीये का? म्हणून तू या कथा रचतो आहेस. विनायकने बहिणीचे हात धरले. सावित्री, माझं ऐक, हा तोच समीर आहे. तो तुमच्या मुलीला ओरबाडून खाईल. सावित्रीने हात झटकले. बस कर दादा, तू माझ्यासाठी आजपासून मेला आहेस. कैलासने सुरक्षा रक्षकांना आदेश दिला, या माणसाला उचलून रस्त्याच्या पलीकडे फेकून द्या. पावसरने विनायकला निर्दयीपणे ओढत नेऊन रस्त्याच्या कडेला मातीत फेकून दिलं. त्याच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागलं. जयमालेचा कार्यक्रम सुरू झाला होता. विनायकला समजलं की इथे गयावया करून काहीही होणार नाही. तेवढ्यात त्याला एका अधिकाऱ्याची आठवण झाली. इन्स्पेक्टर राहुल देशपांडे, आर्थिक गुन्हे शाखेचे धडकदार अधिकारी, ज्यांनी 7 वर्षापूर्वी या घोटाळ्याचा तपास केला होता. देशपांडे यांनीच विनायकला सांगितलं होतं की समीर एक सराईत भामटा आहे आणि तो पुन्हा समोर आल्यास मला नक्की फोन कर. विनायकने धडपडत उठून मोबाईल काढला आणि इन्स्पेक्टर देशपांडे यांना फोन लावला. हॅलो देशपांडे साहेब, मी विनायक मोरे बोलतोय, ग्रीन व्हॅली कंत्राटदार. हो विनायकराव, बोला. इतक्या रात्री फोन? साहेब, तो परत आला आहे, समीर देशपांडे. तो इथे रॉयल पॅलेस बँक्वेट हॉलमध्ये रोहन कुलकर्णी बनून माझ्या सख्या भाषेशी लग्न करतोय. जयमाला झाली आहे साहेब, लवकर या. फोनवरून इन्स्पेक्टर देशपांडे यांचा आवाज आला. काय म्हणताय विनायकराव? माझी बोलणं नीट ऐका. मी आत्ताच फोर्स घेऊन निघतोय. मला पोचायला अर्धा तास लागेल, पण तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ते फेरे रोखून धरावे लागतील. फोन कट झाला. विनायकने एक दीर्घ श्वास घेतला. मुख्य दारातून आत जाणं शक्य नव्हते, पण एक जुना कंत्राटदार असल्याने विनायकला अशा बँक्वेट हॉलची रचना माहीत होती. तो मागच्या अंधाऱ्या गल्लीतून गेला, जिथे कॅन्ट्रिक आणि मजुरांसाठी एक मागील दरवाजा होता. तो गुपचूप किचन एरियामध्ये शिरला, जिथे नवरदेवाची आई सांगणारी महिला वेटरवर ओरडत होती. त्या परदेशी दारूच्या बाटल्या गुपचूप आमच्या खोलीत पोहोचून दे. त्यांची हावरट बोली पाहून विनायकने ओळखलं की ही सगळे भाडोत्री नातेवाईक आहेत. विनायक किचनच्या वाटेने मुख्य हॉलच्या कोपऱ्यात पोहोचला.
मंडपात फेरे सुरू होणारच होते. वेळ रात्रीचे 12 वाजले होते. देशपांडे साहेबाला यायला अजून 20 मिनिटं बाकी होती. तो थेट पुढे गेला तर बाउन्सर त्याला फेकून देतील. तेवढ्यात त्याची नजर मुख्य इलेक्ट्रिक पॅनलवर पडली. तो दबक्या पावलाने तिथे गेला आणि त्याने 440 व्होल्टचा लोखंडी दरवाजा उघडला आणि बजरंग बलीचे नाव घेऊन मुख्य सप्लायचा मोठा कटआउट फ्यूज ओढून बाहेर काढला. क्षणार्धात संपूर्ण रॉयल पॅलेस घोगर अंधारात बुडाला. डीजे, रोषणाई, AC सर्व काही बंद झालं. हॉलमध्ये स्त्रिया व मुलांचा आरडाओरडा सुरू झाला. विनायकला माहीत होतं की ऑटोमॅटिक जनरेटर 10 सेकंदात सुरू होतो, म्हणून त्याने फ्यूज काढण्याआधीच जनरेटरचा ऑटो स्टार्ट सेन्सरची मुख्य तार कापून टाकली होती. उकाडा वाढल्याने लोक त्रस्त झाले. मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये विधी पुढे सरकू शकत नव्हते. इलेक्ट्रिशियन फॉल्ट शोधत राहिला. तब्बल 20 मिनिटांनी 12:20ला जनरेटर दुरुस्त होऊन लाईट आली. विनायकने पोलिसांसाठी अत्यंत मौल्यवान वेळ मिळवून दिला होता. प्रकाश येताच कैलास म्हणाला की पंडितजी लवकर फेरे सुरू करा. पंडितजींनी अनन्या आणि समीरला उभे राहण्यास सांगितलं. पहिला फेरा सुरू होणारच होता की एक गंभीर आवाज घुमला, थांबा. धुळीने माखलेले कपडे, डोळ्यात धगधगदार ज्वालामुखी घेऊन विनायक थेट मंडपात येऊन उभा राहिला. कैलास आणि सावित्री हादरले. विनायकने पुढे होऊन नवरदेव नवरीचे लग्नबंधन आपल्या मुठीत पकडलं होतं. हे लग्न होणार नाही. कैलासने रागाने विनायकची कॉलर पकडली. तुझी ही हिंमत, सोड मला. विनायकने त्याचा हात झटकला आणि अनन्याला म्हणाला, बाळा, हे बंधन तोडून टाक. हा माणूस एक लांडगा आहे. समीर देशपांडे रागाने म्हणाला, एक्सक्यूज मी, हा भिकारी कोण आहे? ही माझी बेअब्रू आहे. तुझे हे नाटक बंद कर समीर देशपांडे. विनायक ओरडला. मी विनायक मोरे आहे, ग्रीन व्हॅलीचा कंत्राटदार. 7 वर्षापूर्वी तू मला उद्ध्वस्त केलं होतंस. समीरचा चेहरा क्षणभर पांढरा पडला, पण लगेच सावरून तो म्हणाला की कोण समीर? मी रोहन कुलकर्णी आहे. या माणसाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सावित्रीने संतापाच्या भरात सर्वांसमोर विनायकच्या गालावर एक जोरदार चापट लावली. तुला लाज वाटत नाही का दादा? माझ्या मुलीचं आयुष्य का खराब करतोयस? निघ इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलावते. गालावरच्या चापटीपेक्षा विनायकच्या मनाला जास्त वेदना झाली, पण तो हल्ला नाही. मार सावित्री, जितकं मारायचं आहे तितकं मार, पण आज मी माझ्या भाचीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कैलासने बाउन्सरला इशारा केला. 4 धिप्पाड बाउन्सरने विनायकला पकडून त्याच्या पोटात जोरात मुक्का मारला. विनायक वेदनेने वाकला. अनन्या रडत म्हणाली, सोडा माझ्या मामाला, मारू नका त्यांना. तेवढ्यात दाराकडून एक गंभीर आवाज आला, त्याला सोडा, नाहीतर तुम्हा सर्वांना कोठडीत टाकेन. इन्स्पेक्टर राहुल देशपांडे सशस्त्र पोलीस दलासह हॉलमध्ये दाखल झाले होते. बाउन्सरने तात्काळ विनायकला सोडलं. देशपांडे यांनी विनायकला सावरून उठवलं. विनायकराय, तुम्ही ठीक आहात ना? कैलास पुढे आला. इन्स्पेक्टर, तुम्ही वॉरंटशिवाय माझ्या मुलीच्या लग्नात कसे काय शिरलात? मी कमिशनर साहेबांना फोन करतो. इन्स्पेक्टर देशपांडे हसले. जरूर लावा फोन, पण त्यांना सांगा की ज्या जावयाला तुम्ही मुलगी देणार आहात तो रोहन कुलकर्णी नसून समीर देशपांडे आहे. याच्यावर 24हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आणि वॉन्टेड गुन्हेगाराला पकडायची वॉरंटची गरज नसते. हे ऐकून कैलासच्या हातातून फोन सुटला. सावित्रीचे डोळे मोठे विस्पारले. समीर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण देशपांडे यांनी त्याची शेरवानी पकडून त्याला मागे खेचलं. कुठे चालला समीर? समीरने नाटक केलं. माझे आईवडील इथे आहेत, त्यांना विचारा. त्याच्या बनावट आईने लगेच हात जोडले. साहेब, आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही तमाशात काम करणारे कलाकार आहोत. याने 5-5 हजार रुपये देऊन आम्हाला आईवडील बनायला सांगितलं होतं. पोलिसांनी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट स्कॅनरवर समीरचा अंगठा लावला. स्क्रीनवर लाल रंगात नाव आलं, समीर देशपांडे वॉन्टेड. समीरच्या हातात हातकड्या ठोकल्या गेल्या. काहीच मिनिटात तो आलिशान मंडप रिकामा झाला. जे पाहुणे कैलासच्या पुढे मागे फिरत होते ते पोलिसांच्या भीतीपोटी गपचूप निघून गेले. जो समाज सावित्रीला भावापेक्षा प्रिय होता तो एका क्षणात पाठ फिरवून निघून गेला होता. अंगणात फक्त शांतता उरली होती. अनन्या धावत आली आणि विनायकच्या गळ्यात पडून रडू लागली. मामा, तुम्ही मला वाचवलंत. विनायकने तिच्या डोक्यावरून हात फिरवलं. रडायचं नाही बाळा,
तुझा मामा जिवंत आहे तोपर्यंत तुझ्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. सावित्री धावत आली आणि विनायकच्या पाया पडली. दादा मला माफ कर, मी पैशांच्या घमेंडीत आंधळी झाले होते. मी तुला चापट मारले, तुझा अपमान केला. मला शिक्षा दे दादा. कैलास देखील गुडघ्यावर बसला. विनायकराव, मी तुम्हाला घराबाहेर काढलं आणि तुम्हीच माझ्या मुलीचा संसार वाचवला. मी माफीच्या सुद्धा लायकीचा नाही. विनायक 2 पावले मागे हटला. सावित्रीने त्याचा हात धरला. दादा चल आपल्या घरी, आता तू आमच्या सोबतच राहशील. विनायकने हळूच आपला हात सोडून घेतला. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना तिरस्कार. तो शांतपणे म्हणाला, कोणत्या घरी येऊ सावित्री? त्या घरी ज्याचे दरवाजे तू माझ्यासाठी तेव्हा बंद केले होतेस जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती. की त्या घरी जिथे नात्याचे आयुष्य माणसाच्या खिशातील वजनावर ठरते. तसे म्हणू नको दादा, मला माझी चूक कळाली आहे. सावित्री गयावया करू लागली. जाणीव खूप उशिरा झाली सावित्री. विनायकचा आवाज हा गंभीर झाला होता. मी माझ्या भाचीला तुझ्या घराची पायरी चढण्यासाठी वाचवले नाही, तर ती मला माझ्या सुमेधासारखी प्रिय आहे म्हणून वाचवलं. सुमेधाला मी वाचवू शकलो नाही, पण अनन्याला जिवंतपणे मरू देणार नव्हतो. एक भाऊ आणि मामा म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं. मला माफ कर दादा. माफी कसली मागतेस? चूक तुझी नव्हती, माझी होती. जो स्वतःची लायकी विसरून तुझ्या महलाच्या उंबऱ्यावर आला होता. जेव्हा तू मला 500 रुपयाची नोट देऊन हकललं होतंस, तेव्हाच मी तुझ्याकडून सर्व अपेक्षा सोडल्या होत्या. आज भर सभेत तू माझ्या तोंडावर जी चापट मारली, तिने दाखवून दिलं की तुझा विवेक मेला आहे. आज त्या एका चापटेपेक्षा तुझा तो विनायक दादा कायमचा मेला आहे. जा तुझ्या मोठ्या घरात आणि खोट्या प्रतिष्ठेसोबत सुखी राहा, कारण आजपासून तुझा कोणताही गरीब भाऊ उरलेला नाही. सावित्री जमिनीवर कोसळून आक्रोश करू लागली. अनन्याने हाक मारली, पण विनायकने मागे वळून पाहिलं सुद्धा नाही. त्याने फक्त भाचीला सुखी राहण्याचा एक आशीर्वाद दिला आणि तो बाहेरच्या दिशेने चालू लागला. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी विनायकला आदराने कडक सल्यूट ठोकला. बाहेर डिसेंबरची कडाक्याची थंडी आणि दाट धुकं होतं. विनायकचे कपडे फाटलेले होते. खिशात 1 रुपया नव्हता, पण त्याचे मस्तक मात्र आभाळा एवढे ताठ होते. तो कोणताही हरलेला भिकारी नव्हता, तर स्वाभिमान आणि माणुसकी जिंकलेला एक राजा होता. तो हळूहळू धुक्याच्या पांढऱ्या चादरीत कायमचा विलीन झाला. मागे सोडून गेला एक असा धडा जो प्रतिष्ठेच्या तराजूत नाते तोलणाऱ्या समाजाच्या तोंडावर एक सणसणीत चापट होती. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.